ग्रामपंचायत होती है मोठे मोठे टॉवर आणि सगळे नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय वरिष्ठ पोलीस निरीक्षक या संपूर्ण जगभर संपूर्ण खरं तर अविशेष जोशी चॅरिटेबल ट्रस्ट पाटील यांचं स्वागत करीत असताना महान आहे समाजाला संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त पनवेलमध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या ताई परिक्रमा करत असतात त्यांना देखील आपण शुभेच्छा देणार आहोत। तत्पूर्वी या नारी शक्तीचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। प्रशासकीय विभाग, महिला सक्षमीकरण, वैद्यकीय विभाग, संस्कार विभाग, शैक्षणिक विभाग आणि सामाजिक विभाग या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला या क्षणाला जयेंद्र जोशी युवा मंच माध्यमातून नारी शक्तीचा सन्मान सोहळा, पुरस्कार सोहळा आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय वंदनीय चित्राताई वाघ आणि अतिथींच्या शुभहस्ते केलं जात आहे। ही आनंदाची गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे। मगाशी उल्लेख केला निधी भाऊनी की ज्याला बाईतील ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतील ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतील आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला। फक्त शिवबा नाही, अखंड जगताचा दैवत, अखंड जगताचा छत्रपती शिवाजी राजा झाला। या नारी सन्मान सोहळ्यासाठी या सर्व बहिणींना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज खरं तर जयेंद्र जोशी युवा मंच आयोजित आपल्या मनोरंजनासाठी खेळ रंगला पैठणीचा यानंतर होणार आहे। तत्पूर्वी या समाजामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला कार्यरत आहेत, त्यांचा मान सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे। अखंड महाराष्ट्रभर आपल्या प्रभावी शक्तिशाली वक्तृत्व आणि नेतृत्वातून प्रवास करणारी आपली सर्वांची लाडकी बहीण अर्थातच या महाराष्ट्राची लाडकी लेक आदरणीय सौ चित्राताई किशोर वाघ यांच्या शुभेच्छा आणि यांचा पाठिंबा आपल्या सोबत आहे। म्हणूनच आपण सर्वजण त्यांना देखील शुभेच्छा देणार आहोत। डॉक्टर पल्लवी विष्णू पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे। अभिमान तू, स्वाभिमान तू, धन्य तू, सर्व गुण संपन्न। पण तो कामामध्ये वाघ आहे, तुम्ही ओळखता ना सगळ्याला? अगं ओळखता का नाही? जरा तोंडाने बोला की राशील का नाही? हो, सांभाळून घ्याल ना गईला? हो म्हणते। महत्वाचा आणि अनोखा कार्यक्रम आमच्या कामोट्यातल्या मातृशक्तीसाठी आपला एक युवा सहकारी
जयेंद्र जोशीच्या माध्यमातून एक भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या मातृशक्तीसाठी साकारला गेलेला आहे. आमच्या मातृशक्तीला काही विरंगुळ्याचे क्षण मिळावे, त्यांना त्या ठिकाणी दैनंदिन जीवनातनं धकाधकीच्या जीवनातनं काही क्षण आनंदाचे देता यावे, याचा विचार जयेंद्र जोशी आणि सहकार्याने केला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा सुंदर कार्यक्रम साकारला. जयेंद्र, मी तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पण कोणाची लाभली आहे बघा. म्हणजे कार्यक्रम इतका भव्य दिव्य आणि महाराष्ट्राची रणरागिणी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, महाराष्ट्रातल्या गल्लीपासून महाराष्ट्रातल्या विधान भवनापर्यंत महिलांसाठी संघर्ष करणारा आवाज, महिलांसाठी लढणारा आवाज आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देणारा आवाज म्हणजे आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. त्याचबरोबरीनं सन्माननीय आपले नेते कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील, आपले महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमजी म्हात्रे, जयेंद्रचे सन्माननीय वडील आदरणीय जोशी साहेब, सगळ्यांचीच खरं तर नावं घ्यावी लागतील. राजकुमारजी पाटील, राहुलजी बोर्डे, तुषार साळुंके, प्रशांत कदम, देविदासजी खेडकर, आकाश पाटील, अतुल जाधव, खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजे. मंचावरची श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व मान्यवर आणि कार्यक्रमांच्या निमित्तानं जमलेल्या आपल्या सगळ्या लाडक्या बहिणी, मी आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करतो. खरं तर हा कार्यक्रम आमच्या मातृशक्तीसाठीचा आहे आणि जयेंद्र बरोबर जेव्हा मी चर्चा केली, त्यांनी सांगितलं मी खूप सारे कार्यक्रम युवा शक्तीसाठी केलेले आहेत, मी खूप सारे कार्यक्रम आमच्या कामगार वर्गासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले आहेत, पण या ठिकाणी आमच्या माय माऊलींसाठी जी घराची तर काळजी घेते, पण त्या ठिकाणी समाजसेवेचा वारसा सांगत सांगत सामाजिक उपक्रमातही जी आमची माय माऊली सहभागी होते, अशा माय माऊलीसाठी हा कार्यक्रम मला साकारायचा आहे आणि त्यासाठी मला चित्राताई वाघ यांची वेळ मिळू शकेल का. मी त्याला सांगितलं की तुझा हा उपक्रम स्तुत्य आहे, तू अनेक मातृशक्तीचा सन्मानही या कार्यक्रमात करतोय आणि हा कार्यक्रम आमच्या चित्राताईंना नक्की आवडेल आणि त्या नक्की वेळ देतील. मी त्याला फक्त खात्री दिली होती, पण आज ताई मंचावरती आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून आपल्या आदरणीय ताईंचं आणि जयेंद्रचं या ठिकाणी अभिनंदन करूया. मी अधिक वेळ घेणार नाही, आपल्याला चित्राताईंना ऐकायचं आहे आणि त्यामुळे या मंगल कार्यक्रमाच्या, या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की जयेंद्र जोशी सारखा एक युवा सहकारी त्या ठिकाणी समाजसेवेचा वसा घेऊन आपल्यासाठी काम करतोय, म्हणजे मी या समाजाचा काहीतरी देणं लागतो, मला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आमच्या कामोठ्यामध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या माया माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे, ही भावना त्याच्या हृदयात मला कायम बघायला मिळालेली आहे. एक आमदार म्हणून जेव्हा जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्यांनी स्वतःच्या स्वार्थाचं काहीच मागितलं नाही. त्यांनी माझ्याकडे जी काही चर्चा केली, जे काही माझ्याकडे मागणं मागितलं, ते केवळ आणि केवळ माझ्या प्रभागासाठी दादा काय करता येईल, माझ्या प्रभागातल्या या लाडक्या बहिणींची मदत कशी करता येईल, बचत गटांना कशी ताकद देता येईल, आमच्या माय माऊलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काय करता येईल, माझ्या प्रभागातल्या नागरिकांना त्यांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी काय करता येईल, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची चिंता कशी करता येईल, सातत्याने असे विषय जयेंद्र जोशी या युवा सहकार्याने माझ्याकडे मांडलेले आहेत आणि त्यामुळे सातत्याने जनतेची चिंता करणारं हे नेतृत्व आहे. जेव्हा एखादा युवा सहकारी जर का आपली एवढी चिंता करणार असेल, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपली काळजी घेणार असेल, तर आपली ही जबाबदारी तेवढीच मोठी आहे. आपली ही जबाबदारी या निमित्तानं वाढते की आपणही या लाडक्या बहिणींनी ताकदीनं जयेंद्र जोशी आणि सहकाऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे आव्हान या मंचावरनं आपल्याला करतो. आपण सगळेजण जयेंद्रला ताकद द्याल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी, प्रशांत कदम जी असतील, राजकुमार पाटील जी असतील, आमचे संजय पाटील जी असतील, सगळे सहकारी, आमच्या शहराचे अध्यक्ष विकास घरत, काही कारणामुळे ते आज येऊ शकले नाही, पण ज्या पद्धतीने शहरामध्ये ते चांगलं काम करतात, आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर हे आपल्या कल्याणासाठी चिंता करतात, या सगळ्यांचे आशीर्वाद आज या सगळ्या युवा सहकाऱ्यांना आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपली ताकद जयेंद्र जोशी आणि सहकाऱ्यांच्या मागे उभी करूया.
एवढंच आवाहन करतो. चित्राताई, आपण वेळात वेळ काढून या मंचावरती आलात, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलात, मी आपले आभार व्यक्त करतो. आणि जयेंद्र, खूप सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणींसाठी साकारल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार व्यक्त करून वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.